रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये आज एक विशेष घटना घडली आहे। उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाचे व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत। दिनकर सावंत भागीदार असलेल्या सर्व निविदांची कागदपत्रे घेऊन एसीबी कार्यालयात आल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे। साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात दिनकर सावंत पार्टनर होते। काही दिवसांपूर्वी दिनकर सावंत यांना एसीबीची नोटीस आली आणि त्यानंतर आज ते एसीबी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांच्यासोबत साळवी कुटुंबाचे कोणी नाही किंवा त्यांच्याही कुटुंबाचे कोणीही आलेले नाही। त्यांनी एकट्यानेच हा प्रवेश केला। राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची आज चौकशी सुरूही झाली आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि संबंधितांनी काम केल्याचे समोर येत आहे। दिनकर सावंत एसीबी कार्यालयात हजर झाले त्यानंतर त्यांची चौकशी आता सुरू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले। राजन साळवी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात दिनकर सावंत यांची चौकशी असल्याचे सूत्रांनी सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।